यशपाल, एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय वेगवेगळे नेते आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेतले नेते आहेत, मात्र प्रत्येकावर काही ना काही मोठं गंडांतर असलेलं पाहायला मिळते। एक प्रकारे शिंदेंवरतीच हे गंडांतर। अगदी बरोबर आहे प्रज्ञा। डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे अडचणीत आहेत। त्यांना जामीन देखील मिळत नाहीये। तर दुसरीकडे शिंदे गटाच्याच महिला पदाधिकाऱ्यावर देखील अशा पद्धतीचे गंभीर आरोप आहेत। पुण्यामधलं जे प्रकरण आहे ते मात्र थोडंसं गंभीर आहे, कारण की शिंदे गटाचे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय रवींद्र धंगेकर यांचं थेट नाव घेऊन, त्यांच्या पत्नीचं देखील थेट नाव घेऊन एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केलेली आहे। व्हिडिओ तर त्यांनी शूट केलेच होते, परंतु सुइसाइड नोटमध्ये देखील त्यांचं नाव आल्यामुळं स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 14 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आता या प्रकरणाला साधारण 3 ते 4 दिवस झालेत, परंतु एकाही आरोपीपर्यंत पुणे शहर पोलीस पोहोचलेलं नाही। याबद्दल संताप व्यक्त केला जातोय। एकूणच याच्यामध्ये 3 राजकीय व्यक्ती आहेत, ज्यामध्ये एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, तर राज ठाकरे यांचे देखील निकटवर्तीय बाळासाहेब शेडगे आहेत, त्यांच्या पत्नी देखील या उत्कर्ष कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत। तर तिसरी जी राजकीय व्यक्ती आहे ती भाजपची विद्यमान नगरसेविका आहेत, त्यांचे पती त्या ठिकाणी पार्टनर आहेत। ते एकूणच ह्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचं ही कंपनी असताना त्यांच्यावर कुठेतरी पुणे शहर पोलिसांवर कुठेतरी राजकीय दबाव आहे का, कारवाई करण्यासाठी किंवा यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी त्यांना स्पेस दिली जाते का, असा देखील आरोप केला जातोय। कारण की आज पुणे कोर्टामध्ये रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत। त्या संदर्भातली सुनावणी साधारण दुपारी कोर्टात होईल। जर तो अर्ज फेटाळला तर अटकेची टांगती तलवार या दोघा पती पत्नीवर असणार आहे, आणि जर अर्ज नाही फेटाळला किंवा स्वीकारला तर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही। परंतु एकूणच रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी देखील माध्यमांशी सांगताना असं म्हणलेलं की ही जी कारवाई आहे ही राजकीय हेतूने प्रेरित आहे, माझा थेट संबंध नाही। परंतु उत्कर्ष कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा शेअर आहे। हे सगळे शेअर होल्डर आहेत, जवळपास 14 लोकांची ही कंपनी आहे। आणि खलील शेख या बांधकाम व्यावसायिकाने स्पष्ट सांगितलं की 50 लाखांचं जे कर्ज आहे माझ्यावर ते या लोकांमुळे आहे, हे माझे पैसे देत नाहीत म्हणून मी आत्महत्या करतोय। इतकं क्रिस्टल क्लिअर सगळं चित्र असताना पुणे शहर पोलीस मात्र एकाही आरोपीपर्यंत पोहोचले नाहीयेत। हे अत्यंत हास्यास्पद आणि संतापजनक आहे, कारण की 14 जणांपैकी एकाही आरोपीला पकडता येत नसल्यामुळे लोक विचारतात की नेमकं तुम्ही यांना अटक करताय की यांना दिलासा देता। नक्कीच एकूण 14 पथकं तैनात करण्यात आलेली प्रज्ञा, परंतु एकाही आरोपीपर्यंत पोलीस पोहोचलेच नसल्यामुळे आता कुठेतरी याच्यामध्ये राजकीय दबाव आहे का किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा आरोप, संतप्त आरोप आता करतायत। परंतु एकूणच एकनाथ शिंदेचे जे निकटवर्ती आहेत राजकीय नेते ते अडचणीत असल्याचं दिसून येते। तुर्तास धन्यवाद यशपाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।